आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। तामिळनाडूमधील एआयडीएमके पक्षाच्या आमदारांची आज होणारी बैठक रद्द। पक्षामध्ये 2 मतप्रवाह असल्यामुळे बैठक रद्द झाल्याची माहिती। टीव्हीके पक्षाला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून पक्षामध्ये 2 गट पडल्याची माहिती। पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश। मतचोरीनं कधी सीट चोरी करतात तर कधी पूर्ण सरकार, ट्विट करत राहुल गांधींची भाजपवर टीका। भाजपच्या 240 पैकी प्रत्येक 6वा खासदार मतचोरी करून आलेला आहे, राहुल गांधींचा आरोप। तर हरियाणामध्ये तर संपूर्ण सरकारच घुसखोरांचं आहे, राहुल गांधी यांचा हल्लाबोल। केरळमध्ये विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी काँग्रेसकडून निरीक्षकांची घोषणा। अजय माकन, मुकुल वासनिक यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। दोन्ही निरीक्षक आज दुपारी केरळला जाणार। उद्या काँग्रेसची विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता आहे। केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त 692 मतं मिळाली। राष्ट्रवादीने केरळमध्ये फक्त 1 जागा लढवली होती। केरळमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार उभा केला होता। राज्यामध्ये पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून 6 नव्या समन्वयकांच्या नियुक्त्या। राजेश पांडे, योगेश सागर यांच्याकडे ठाणे कोकण, निरंजन डावखरे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र, सुनील राणे यांच्याकडे मराठवाडा आणि संजय कुटे विदर्भाचे समन्वयक। रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा चढला। तापमान 34 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याची नोंद। उकाड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट। नागपुरात उष्णतेचा कहर वाढल्यामुळे दुचाकी चालकांचा अनोखा जुगाड। उन्हापासून संरक्षणासाठी चालकानं आपल्या दुचाकीवर कव्हर लावलं। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर। शहरातील सिग्नलवर महानगरपालिकेने बांधल्या ग्रीन नेट बांधल्यामुळे उन्हापासून काहीसा बचाव।